MMRD विरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागणार, वास्तुविशारद अतुल म्हात्रे. एकता न्यूज. पेण प्रतिनिधी किरण बांधणकर. MMRD ने घोषित केलेल्या तिसऱ्या मुंबई नवनगरला पेण, पनवेल, उरण या 3 तालुक्यातून विरोध वाढला आहे. या प्रकल्प विरोधात हजारो शेतकऱ्यांनी लेखी हरकती घेतल्या असल्या तरी आपल्याला MMRD प्रकल्प विरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते वास्तुविशारद अतुल म्हात्रे यांनी केले. पेण तालुक्यातील 78 गावांचा MMRD ईमेल प्रकल्पात समावेश झाल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध केला असून शासनाकडे लेखी हरकती नोंदविल्या आहेत. या संदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी पेण येथे शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वास्तुविशारद अतुल म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव दिवेकर, PD पाटील, सामाजिक कार्यकर्ते साकव संस्थेचे सचिव अरुण शिवकर, शहाजी पाटील, सुरेश ठाकूर आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. जागतिक शहरीकरण. तिसरी मुंबई विकास होत असताना शेतीचा रोजगार जाणार, पारंपरिक व्यवसाय संपुष्टात येणार, पुढच्या पिढीला शेती देऊ शकणार नाहीत. 30 या मुंबईत शेतकरी भूमिपुत्र विकासाचा केंद्रबिंदू बनला पाहिजे. विकासाला विरोध नाही. विकासाच्या प्रक्रियेतून शेतकरी बाहेर फेकला जाऊ नये. शेतकरी त्या प्रक्रियेत राहिला पाहिजे. MMRD मार्फत जाचक नगर विकासाचा जो आराखडा लादला जातोय त्याला विरोध करायचा आहे. आमच्या जमिनी देणार नाही. आमचे विकासक आम्हीच होऊ. आपण हरकतीद्वारे या प्रकल्पाला विरोध दर्शविला असला तरी या प्रकल्पाविरोधात रस्त्यावरची लढाई लढावीच लागेल, असे यावेळी वास्तुविशारद अतुल म्हात्रे यांनी सांगितले. तिसरी मुंबई कशाला पाहिजे अशी मागणी आम्ही केली नाही. MMRD विरोधात हरकत घेणे गरजेचे असून कायदेशीर लढाई लढावी लागेल, असे सुरेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले. तर उद्योजक शहाजी पाटील यांनी MMRD प्रकल्प, नैना प्रकल्प याविषयी शेतक यांना माहिती दिली.